मी शासनाकडे आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या काही प्रलंबित मागण्या होत्या मानधनासह. त्या मागण्या अजून शासनाने मान्य केलेल्या नाही. ज्येष्ठ नागरिकांकडे शासनाचं लक्ष नाही. खरं म्हणजे खरी गरज आता त्यांना मदतीची, आर्थिक मदतीची त्यांना आहे. शासन इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिकाकडे पाहत नाही, संवेदनशीलता नाही ज्येष्ठ नागरिकाबद्दल. आम्ही ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं मी शासनास नम्र विनंती करू इच्छितो की तुम्ही सगळ्यांना मानधन देऊ नका. माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक किंवा रिटायर कोणी मानधन घेणारे असतील, तथा उद्योगपती असतील, ते 100 नाही 125 वर्ष जगले तरी त्यांना मानधन देऊ नका. पण जे विस्थापित आहेत, गरीब आहेत, गरजवंत आहेत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आहेत, विधवा माता आहेत, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांना ते आता तारुण्य अवस्थेपासून ते म्हातारपणापर्यंत, ज्येष्ठ वयापर्यंत, 60 वर्षापर्यंत त्यांनी कुटुंबाची पर्यायाने देशाची सेवा केली. पण आता ते चहा 2 वेळेचा घेण्यास सुद्धा मुदात आहेत. वस्तूच्या किमती आभाळाला भिडलेल्या आहेत. त्याच्यामुळं ते आता ज्या कुटुंबावर आधारित आहेत, त्या कुटुंबकर्त्यावर आधारित आहेत. तो आणि त्याची पत्नी, म्हणजे मुलगा आणि सून, यांना हे म्हातारे कधी एकदाचे मरतील आणि आमची सुटका होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अत्यंत मानहानीचं जीवन ज्येष्ठ नागरिकांना जगावं लागत आहे. तर ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कारण एक काळ ते घरचे करते होते, कमवते होते, सगळ्यांना त्यांनी पोचलं, सुसंस्कार दिले, आणि आज जो भारत देश आहे तो खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमुळे आहे. ज्येष्ठ नागरिक जर नसते, त्या काळात तरुणपणी नसते, तर भारताला स्वातंत्र्यही मिळालं नसतं. भारतामध्ये एकही लाडकी बहीण जन्माला आली नसती. पण शासनामध्ये आता सध्याला जितके मंत्री महोदय आहेत, त्यांचंही वय काही लोकांचं 60 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. त्यांनाही आई वडील आहेत. आई वडिलाचे ऋण त्यांनी मानले पाहिजे आणि त्यांच्याकडे म्हातारपणी त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे ते त्यांनी सन्मानाने जगले पाहिजे, याची व्यवस्था त्यांनी करावं अशी कोणाची धारणा असणार आहे. माझी तर धारणा आहे की त्यांनी आई वडिलांचे उपकार मानावे, ज्येष्ठ नागरिकांचे उपकार मानावे, त्यांना सगळ्या सुखसोयी सुविधा त्यांना प्रदान करावं. ते आमदार, खासदार, मंत्री किंवा मंत्रिमंडळ सगळं हे ज्येष्ठ नागरिकांमुळे बनलेलं आहे. त्यांनी अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, अनेक सरकार निवडून दिलेली आहेत. अनुभव संपन्न असे 20% मतदाता हा पक्का मतदाता आहे. खरं म्हणजे ती वोट बँक आहे. पण शासनाच्या लक्षात अजूनही येत नाही की शासन कशामुळे बनतं. शासन ज्येष्ठ नागरिकांच्या मतामुळे बनतं. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला 4 मुलं असतील आणि 4 सुना असतील एका कुटुंबामध्ये, तर ते एका घरामध्ये आज 5-5 पक्ष आहेत.
पहिला मुलगा काँग्रेसला मतदान देतो, दुसरा मतदान शिवसेनेला देतो, तिसरा मुलगा राष्ट्रवादीला देतो, चौथा मुलगा बीजेपीला देतो, पाचवा मुलगा अजून कुणी अपक्षाला देतो. म्हणजे एका घरामधले 5-5 पक्ष असल्यामुळं कुठलंही सरकार निवडून येणं शक्य नाही. ही जी निवडणुकीची बँक आहे, व्होट बँक, त्यांना सांभाळणं म्हणजे एक तर तुमचा स्वार्थही झाला आणि पुण्याचंही काम झालं. म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या शेजारी राष्ट्राप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा, केरळ इत्यादी राज्यामध्ये त्यांना मानधन दिलं जातं. 2,000 ते 4,000 मानधन दिलं जातं. तर मग महाराष्ट्र शासनाने का देऊ नये? इकडे तर आपण शाहू फुले आंबेडकरांचं पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो. एकदम सुबत्ता असलेलं सुसंस्कारित असं राज्य समजतो आणि घटनेप्रमाणे आपण वागत नाही. मुलीला तुम्ही 3,000 रुपये देता, ज्या मुलीला जन्म ज्यांनी दिलेला आहे त्याला म्हणजे 300 रुपये देता. हे कितपत न्याय आहे? हे म्हणजे घटनेच्या विरुद्ध आहे असं माझं स्पष्ट मत आहे. महिला आणि पुरुष समानता मानता आणि महिलेला तुम्ही देता आणि पुरुषाला देत नाही, हे पण घटनेच्या समान समता आणि समानता हे घटनेचा मूळ पाया आहे. तर तुम्ही घटनेची पायमल्ली करता असं म्हणावं लागेल. म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही दुय्यम स्थान देऊ नका. त्यांचा फार आता अंत पाहू नका. येत्या 9 तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट पाहू. आम्ही ठरवलं होतं की तुमचं लक्ष वेधण्यासाठी मुंबईला आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करायचं होतं. पण मला अनेकांची ज्येष्ठ नागरिकांची फोन आली की साहेब आम्हाला यायचं आहे आंदोलनाला मुंबईला, आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका, आम्हाला घेऊन चला. मी त्यांची चौकशी केल्यानंतर माझ्या असं दृष्टीस आलं की अनेक लोकांना मधुमेह आहे, रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचे आजार आहेत, श्वसनाचे आजार आहेत, अनेक गुंतागुंतीच्या रोगाचे ते बळी झालेले आहेत. मग अशा लोकांना जर मी घेऊन गेलो आणि ज्यांच्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक चळवळ उभी केली तेच जर जाऊन तिथं 4-2 दगावले तर आम्ही काय मिळवलं? म्हणून मी डॉक्टर या नात्यानं विचार केला की आपलं कुठंतरी चुकतंय. शासनही त्यांच्याकडे बरोबर बघत नाही, संवेदनशीलतेनं बघत नाही आणि आपण डॉक्टर असून हे जर कृत्य केलं तर ते योग्य आहे का? आणि माझ्या नंतर लक्षात आल्यानंतर मी आमची जी कृती समिती आहे ही मुंबईला घेऊन जाणार होतो आम्ही आझाद मैदानावर आक्रोश आंदोलनासाठी. त्या कृती समितीची काल व्यापक बैठक घेतली. ती बैठक आदरणीय के जांभकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. त्यांच्या पाठीमाग आंदोलनाचं आणि चळवळीचं खूप मोठी शिदोरी आहे. तर त्यांचं म्हणणं सुद्धा असं पडलं की डॉक्टर साहेब आपण ह्या सगळ्या लोकांना, आता त्यांना पेसमेकर बसवलेला आहे, ते सुद्धा यायला तयार झाले होते. आता मी 83 वर्षाचा, माझी अँजिओप्लास्टी झालेली, मी या लोकांना घेऊन जाताना किंवा तिथे गेल्यानंतर पाऊस सुरू झाला, 4-8 दिवस पाऊस लागून राहिला किंवा उघडीत पडली आणि ऊन कडाक्याचं झालं, त्याच्यामध्ये 4-2 जण दगावले
तर आम्ही ह्या आंदोलनातून काय मिळवलं, म्हणून आम्ही तो आमचा भेद रद्द केला आणि शासनानं पुन्हा आम्ही विनंती केली की तुम्ही येत्या 9 जून पर्यंत आमच्या मागण्या, प्रलंबित मागण्या आणि मानधन जर मान्य केलं तर आम्ही नांदेडलाच आपले प्रतिनिधी जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आपण तिथे ही चळवळ नेऊन या ज्येष्ठ नागरिकांना नेऊन आपल्याला निवेदन द्यावं आणि अतिशय शांततेच्या मार्गानं आपण मोर्चा काढावा. मोर्चा म्हणण्यापेक्षा पदयात्रा काढावी. या पदयात्रेमध्ये फार लांब न नेता वजीराबाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच न्यायचा आहे. तो आम्ही 9 वाजता काढणार आहोत. त्या आमच्या पदयात्रेत माझ्या अंदाजाप्रमाणे 15 ते 20 हजार ज्येष्ठ नागरिक नांदेडचे भाग घेतील आणि त्यांना नांदेडचे एक दानशूर व्यक्तिमत्व नांदेड भूषण रमेश रावजी पारसेवार यांनी त्यांना अन्नदान देण्याचं कबूल केलंय. म्हणून त्यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सतशः आम्ही आभार मानतो, धन्यता मानतो आणि त्यांच्या वतीनं मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो. म्हणून आम्ही 9 तारखेपर्यंत वाट बघू आणि 9 तारखेपर्यंत जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या, आम्ही 5,000 मागतो, पण शासनानं थोड्या का होईना प्रमाणामध्ये इतर राज्याप्रमाणे मानधन देण्याचं कबूल केलं आणि आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही शासनासाठी पेढे वाटू, सुबुद्धी दिली त्यांना देवाने म्हणून. आमचे सगळे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीमागे राहतील. आता जवळच जिल्हा परिषदचं निवडणूक आलेल्या आहेत, त्यामध्ये खंबीरपणे आम्ही शासनाच्या पाठीमागे उभा टाकू. अन्यथा मग आम्ही लक्षवेधी पदयात्रा नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर्यंत जाऊ आणि तिथे बैठक मांडून बसू. त्यांचा जर प्रतिनिधी आला तर ठीक, नाहीतर कमीत कमी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी तरी का होईना आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत. मी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, कुटुंबातील, नांदेड जिल्ह्यातील सर्वांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की या चळवळीत, या पदयात्रेत एकही ज्येष्ठ नागरिक घरात बसणार नाही. तो आमच्या या पदयात्रेमध्ये यावं एवढीच विनंती करतो. या पदयात्रेत येणारे आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक हे आम्ही कुणावरही आधारलेले नाहीत. स्वतःच्या हिमतीवर शासनाला विनंती करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत. आम्ही प्रत्येक जण या दिवशी जर पावसाळा असेल तर आम्ही छत्र्या घेऊन येऊ. या दिवशी जर ऊन असेल, कडक ऊन असेल तर टोप्या वापरू, गमचे वापरू किंवा अंगावरती काहीतरी वस्त्र आणू, बसण्यासाठी आणू, स्वतःला पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या स्वतः आणू. आमची खाण्याची व्यवस्था झाली आहे, पण समजा इतक्या लोकांना सहज शक्य झालं नाही तर आम्ही स्वतःच्या भाकरी घेऊन येऊ आणि आम्ही स्वतंत्रपणे पदयात्रा काढू. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमची कृती राहील. शासनानं जर आमचं ऐकलंच नाही तर मग आम्हाला पुढे मरणांतक उपोषण करावं लागेल. याची शासनाने काळजी घ्यावी. आम्हाला ती वेळ येऊ देऊ नये एवढीच विनंती करतो आणि